नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप स्वागत आहे। गावी आपण छान मजा केली आणि तो व्हिडिओ पण टाकला होता। बघितला नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते, नक्कीच जाऊन पहा। रानामध्ये फेरफटका मारताना खूप सारा रानमेवा आपल्याला सापडला होता आणि त्यातलाच एक म्हणजे कुड्याची फुलं। आता याच कुड्याच्या फुलांची भाजी कशी बनवली जाते ते आज आपण बघणार आहोत। सर्वात आधी आपल्याला भाजी साफ करून घ्यायची आहे। या प्रकारे फुलं आणि कळ्या सर्व तोडून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता काही शेंगा सुद्धा आहेत, या शेंगांची सुद्धा भाजी केली जाते। आपण ही फुलं काल तोडून आणलेली आहेत, त्यामुळे थोडे हे कोमजलेले दिसत आहेत। काहीच हरकत नाही, मे मध्ये फुलं सुकून ठेवून सुद्धा ही भाजी वर्षभर केली जाते। आता इथे सर्व भाजी माझी साफ करून झालेली आहे। इथे बघू शकता तुम्ही, ही आता मी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे। भाजी धुवून झाली आहे आपली, आता आपण ही उकळून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता आता भाजी मी उकळून घेते। जास्त पण शिजून घ्यायची नाही, नाहीतर त्याची चव जाते। मध्यम आचेवर 10 मिनिटं भाजी शिजून घ्यायची आहे। इथे आपली भाजी शिजली आहे, आपण यातून पाणी काढून घेऊयात। गॅस बंद करते। या प्रकारे आपल्याला भाजीतलं सर्व पाणी काढून घ्यायचंय। थोडी पसरवून ठेवूयात म्हणजे लवकर थंड होईल। भाजी मी आता चांगली थंड करून घेतली। आता आपल्याला ही प्लेट मध्ये काढून घ्यायची, पण लक्षात ठेवा प्लेट मध्ये काढताना आपल्याला या प्रकारे सर्व पाणी त्यातून काढून घ्यायचं आहे। घट्ट दाबून पिळायची आहे आणि त्यानंतर आपल्याला प्लेट मध्ये ती काढून घ्यायची। सर्व भाजी मी याच पद्धतीने पिळून प्लेट मध्ये काढून घेतली। यामध्ये मी टाकते तिळकूट। तिळकूटची रेसिपी आपल्याला जी मिरचीची रेसिपी आपण टाकलेली आहे त्यामध्ये योग्य पद्धतीने मी दाखवली आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, पाहिली नसेल तर नक्कीच जाऊन पहा। आता हे तिळकूट थोडं लालसर दिसतंय कारण यामध्ये मी थोडी मिरची पावडर मिक्स केलेली आहे, थोडं तिखट होण्यासाठी। हे तिळकूट मी आता सर्व भाजीला लावून घेते। तिळकुटामध्ये मीठ आधीच असतं, त्यामुळे मीठ टाकण्याची सुद्धा गरज नाही। हे आता व्यवस्थित असं भाजीला लावून घ्यायचंय। आता तिळकूट सर्व भाजीला लावून झालंय, आपण फोडणी देऊन घेऊयात। इथे फोडणीसाठी मी एक पॅन गरम करायला ठेवला होता। आता आपण यामध्ये तेल घालून घेऊयात। तेल थोडं जास्तच टाकायचं आहे। या भाजीला तेल आणि कांदा जास्त असेल तर खूप छान होते। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत। त्यासोबत आपल्याला घालायची आहे मिरची। इथे आपण मिरची पावडर पण घेतलेली आहे, त्यामुळे मी एकच मिरची घालते। तुम्हाला फक्त मिरची किंवा फक्त मिरची पावडर घालून करायचं असेल तरी सुद्धा चालेल। कांदा आणि मिरची छान फ्राय करून घेऊयात। आता कांदा आपला फ्राय करून झालाय। यामध्ये या स्टेजला घालायचे आहेत आपल्याला मसाले। अर्धा चमचा हळद, त्यासोबत घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर। आता मला इथे तिखटचं प्रमाण थोडं कमी वाटतंय, त्यामुळे मी अर्धा चमचा इथे मिरची पावडर सुद्धा घालते। आता सर्व मसाले हे एकत्रित करून फ्राय करून घेऊयात। मसाले फ्राय करून झाले की यामध्ये आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे। इथे मी आता आपण जी घट्ट पिळून ठेवलेली होती भाजी, ती भाजी सर्व यामध्ये घालते। भाजी चांगली हलवून घेऊयात, सर्व मसाला भाजीला लागला गेला पाहिजे। सर्व बाजूने सारखे हलवून घ्यायचे। भाजी आपण आधीच वाफवून घेतले, त्यामुळे या भाजीला शिजण्यासाठी आता आपल्याला जास्त वेळ लागत नाही। व्यवस्थित हलवून झाल्यानंतर यावर झाकण घालून घ्यायचंय आणि झाकणामध्ये मी थोडं पाणी ठेवते, जेणेकरून खाली भाजी लागणार नाही, कारण आपण भाजीमध्ये पाणी टाकत नाही, वाफेवरच शिजवणार आहोत। आणि मंद आचेवर 10 मिनिटांसाठी मी हे झाकण घालून ठेवणार आहे। मध्ये 1 ते 2 वेळा आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे। आता 10 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून घेऊयात। वा, मस्तच खूप छान भाजी आपली तयार झाली आहे। हलवून घेऊयात। पोटासाठी ही भाजी खूप गुणकारी आहे, नक्कीच या प्रकारे बनवून बघा। हे पळसाचं पान आहे, हे सुद्धा आपल्याला काल रानामध्ये मिळालं होतं। हे मी स्वच्छ धुवून घेतलंय। यावर आता आपण भाजी काढून घेऊयात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि हो, बेल आयकन नक्कीच प्रेस करा। भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।